तर मित्रांनो आपण आता पनीर कॉर्न बीट हा फ्लेवर घेतलेला आहे, आता आपण हा ट्राय करून बघू। तर मी हा फर्स्ट टाइम ट्राय करतोय। तर तुम्ही बघू शकता मध्ये पनीर आणि कॉर्न टाकलेला आहे आणि बीट पण टाकलेला आहे आणि याचा जो कलर दिसतो आपल्याला रेड मध्ये तो एकदम नॅचरल कलर आहे, तो बीट टाकल्यामुळे आलेला आहे। जाऊ दे तर खरंच खूप छान आहे, मस्त टेस्टी आहे। स्वीट आयटम आहे, स्पायसी वगैरे काहीच नाही, एकदम मस्त बनलेला आहे। मी आता पनीर कॉर्न बनवते। तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत पनीर कॉर्न डुडलूक कसा तयार होतो आणि तो नेमका काय आहे। तर सगळ्यात आधी आपण बनला 2 कट पीस मध्ये डिवाइड करायचं, त्यानंतर आपला पनीर कॉर्न पेस्ट जो आहे तो मस्त त्या एका बनला लावून घ्यायचा, एकदम मस्त त्याला रेस्ट करून घ्यायचा। तर मित्रांनो डुडलू गर्लनी तिच्या घरच्या घरी पनीर कॉर्नची मस्त पेस्ट तयार केलेली आहे आणि त्याचा जो तुम्हाला कलर दिसतो आहे पिंक मध्ये तो एकदम नॅचरल कलर आहे। तर आपल्या या डुडलू गर्लची खासियत आहे तिचे जे सगळे फ्लेवर आहे ती तिच्या मस्त गावरान तुपात फ्राईड करून देते, जेणेकरून कस्टमरला त्याची चव एकदम मस्त अप्रतिम लागेल, सगळ्यांना खूप आवडेल। साधारण 4 ते 5 मिनिटं मस्त बन आपण तव्यावर फ्राईड करून घेणार आहोत। आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा आणि चॅनलला नवीन आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्यासाठी अशा नवनवीन हॉटेल्स आणि फूड रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो। तर अशा प्रकारे आपला बऱ्यापैकी डुडलू फ्राईड झालेला आहे, त्यामध्ये मस्त थोडंसं मेयोनीज ॲड करून घ्यायचं, जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान लागेल। तर मित्रांनो तुम्हाला जर डुडलू खायचा असेल तर फक्त डुडलू गर्लकडेच यावं लागेल, कारण नाशिकच्या कुठल्याही हॉटेलमध्ये असा डुडलू भेटत नाही, कारण हा डुडलू गर्लचा स्वतःचा प्रोडक्ट आहे, तिने स्वतः तयार केलेला आहे, स्वतःची कन्सेप्ट वापरून बनवलेला आहे। म्हणूनच डुडलू हा खूप वेगळा खूप युनिक असा फूड प्रोडक्ट आहे, जो फक्त आपल्याला ह्या डुडलू गर्लकडेच भेटेल। तर अशा प्रकारे आपला पनीर कॉर्न चीज डुडलू रेडी झालेला आहे। तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला पनीर कॉर्न डुडलूची रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, फक्त लाईकच नका करू तर डुडलू खायला गंगापूर रोडला एकदा नक्कीच जाऊन भेट द्या। आपण आता इथे 2 फ्लेवर ट्राय केले डुडलूचे, हा जो होता पनीर कॉर्नचा होता आणि तो दुसरा जो होता व्हेजिटेबल होता। तर दोघी पण मला खूप छान वाटले आणि दोघांचा पण टेस्ट जे आहे ते एकदम युनिक आहे आणि खूप चवीला एकदम उत्तम आहे। तर नक्की एकदा कधी आले इकडे गंगापूर रोडला तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।